आता ही जी जादू दिसते ना तुम्हाला ती फक्त 17 मध्येच दिसू शकते. जो आपल्या बायने मगाशी मला फोन केला. तर सध्या आता मी वालवण डॅमवरती पोहोचलोय. काय तू मला सांगू नको. तर इथे लेक व्ह्यू पॉइंटवरती आलो. तर आता अजय परत आपल्याला इथे भेटलाय आणि इकडनं आपण जातोय. आता आपण पहिले जाऊ कामतला. कामतवरून पुढे प्लॅन जसा बनेल तसा पुढे जाऊ आपण. सेम मला तर वाटतंय सेम मागच्या ब्लॉग सारखंच होणार आहे. बघूया आता काय होतंय. सकाळी सकाळी खंडाळा घाटात इथे आमची गाडी डुक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 डु
आता थोड्याच वेळात आम्ही आमच्या फर्स्ट पॉईंटवरती पोहोचतोय. कामत हॉटेल, त्या टायमात आपण कुठे असतो? आता कामत हॉटेल, त्याच्यानंतर वाढवण लेक, त्याच्यानंतरला लाल पॉईंट, त्याच्यानंतरला एथेरियल कॅफे, त्याच्यानंतरला एन्शियन टेम्पल घरी. बघूया आता काय होते आणि कुठे पोहोचणार. सध्या घाटामध्ये आहे. तर आता आम्ही फर्स्ट स्पॉटवरती पोहोचलो आहे. कामतमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो. अजून काय आमचे मित्र पुण्यावरून येत आहेत, कुठे पोहोचलो काय निघाल येतो अर्ध्या रस्त्यात आहेत. तेव्हा या गोव्याला गेलेलो ना, कुठून तरी विकत घेतलाय. अरे ओमकारने दिलेला ना. ओंकारने दिलं ना. काय रे ब्रेकफास्टसाठी काय चांगलं नाही सगळं आहे भाई, सगळं आहे. काय काय ट्राय केलं? आमचा स्पॉट आहे. मागच्या टायमाला कुठे गेलो ना जर्मन बेकरी. ते पण एक नंबर हॉटेल आहे. आम्ही त्यांना येऊ दे. या कॅफेमध्ये सगळे बायकर्स आहेत आणि आमची बाईक पण आम्ही घेऊन आलो. थोड्या वेळ अगोदर आम्ही दोन्ही पण हेल्मेट गाडीला लावलेले. बट त्याच्यानंतर याला काय वाटतंय काय माहिती, याला वाटतं की मी पण बायकर वाटलो पाहिजे म्हणून याने हेल्मेट काढून घेतलं. बायकरच आहे मी, रायडर आहे मी. रायडर 125 आहे माझ्याकडे. रायडरच आहे मी. आमचे मित्र तर काय अजून आले नाही. माझ्या या हाताचा सीन होतो रे, हा हात ना कॅमेरामध्ये येतो काय माझ्या मोबाईल. आता आपण 17मध्ये शूट करूया. आता ही जी जादू दिसते ना तुम्हाला, ती फक्त 17मध्येच दिसू शकते. जो आपल्या बायने मगाशी मला फोन केला, बोला 5 मिनिटात येतो, अजून नाही आला. या साईडला भाई सेटिंग एक नंबर आहे रे कॅमेराची. लास्ट टाइम मी गोव्याला राईड केलेली, तेव्हा मी हा घेतलेला. गोव्याला राईड केलेलीस तू? कधी गेलेलास रे बाईक घेऊन गोव्याला? आले 2 महिने. तो पण ब्लॉग लवकरच येईल. कोण करतंय, कोण एडिट कोण करतंय? काय ओमकार करतोय, ओमकारला सांग. ओंकार याला मारणार आहे मला तुला. हॅलो, कुठे कुठे जाणार आहेत आपण अजय? आपल्याला जायचं आहे. वेलकम. काय ए तू चॅनलचं नाव काय? सचिन 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 वेलकम टू सचिन गायकवाड व्लॉग. सो टुडे वी आर प्लॅनिंग फॉर अ शॉर्ट राईड. अरे महाराष्ट्र नाही 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 नाही, लोणावळ्यात आहे. लोणावळ्यात आहे. आपण आज जाणार आहोत वाळवण लेक. वाळवण लेक. वाळवण लेक वरनं जायचं आहे लाल स्पॉट. लाल स्पॉट वरनं जायचं आपल्याला. लाल कमी आहे म्हणून लाल स्पॉटला जायचंय. हो, कळलं आम्हाला. तुझी गाडी माझ्यापेक्षा जास्त लाल तुझी आहे भावा. थँक्यू भाऊ, माझी गाडी माय थँक्यू. त्याच्यानंतरला जायचं आहे आपल्याला कुठलं टेम्पलला जायचं आपल्याला. टेम्पलला जायचंय, दर्शन घ्यायचंय. म्हणजे अजयचं त्या टेम्पलचं एक वैशिष्ट्य आहे, ते काहीतरी 8 महिने पाण्याखाली असतं. ते जेव्हा हा. पवना डॅम मधून जेव्हा पाणी सोडतात, हम्म. 8 महिने ते पाण्याखाली जातं आणि 4 महिने ते बघायला भेटतं, असं काहीतरी आहे. मी युट्यूब वरती बघितलं, मला माहिती. मेन रिझन असं आहे, अजयचं लग्न होत नाही आहे, पोरगी मिळत नाही म्हणून अजयला तिकडे जायचंय. दुसरं काय नाही. असं आहे की मला पोरींची कमी नाहीये. मी आता ओळख करून देतो. हा आमचा अजय. काय आपलं काय? जिगरी बोल. जिगरी जिगरी दोस्त. जिगरी दोस्त.
गुरु 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 हाय कर. आपण तिघा एका कंपनीत होतो तिथं सांग. सांगतो ना धीरधर. आणि मी एक स्टोरी सांगतो सर्वांना. मी अजय माझा ज्युनियर होता. ज्युनियर होता. कोण होता? ज्युनियर होता. ह्याला त्या ह्याला पण हा थांब आम्ही एका कंपनीत होतो. मी जॉईन झालो, अजयने सोडलं आणि अजय जेनपॅक्ट मध्ये गेला जिथून मी सोडलं होतं. हा गुरु, हा अभिषेक हायकर. हॅलो. हॅलो. किरण हायकर. हॅलो. बोल ना. आता बोललो ना, आता काय? आणि हा आमचा दादा, मी त्याला दादा म्हणून बोलतो. काय बोलायचं? हॅलो हॅलो, हॅलो. दादाचा मॅनेजर पण आला. दादाचा मॅनेजर गायब आहे आता, पण चालेल आता सचिन स्वतःला दाखवणार आहे आता मोठेपणा. दादाचा मॅनेजर आल्यावर आम्ही दादाच्या मॅनेजरची पण तुम्हाला ओळख करून देऊ. दादाचा मॅनेजर येऊ दे. वेलकम बॅक टू माय चॅनल गायस. यांची सगळ्यांची ओळख करून झाले. आता इथून पुढे ज्या प्रकारे या लोकांनी सांगितलं आहे तसं आम्ही जातोय. ओंकार माझ्यासाठी माईक पण घेऊन आलाय. अजय, काय गाड्यांचं नॉलेज आहे तुला? हा, कोणती गाडी आवडते तुला? बाई निंजा ड्रीम बाईक आहे माझी. ड्रीम बाईक निंजा 10R. ए भाई, गाडी कशी आहे? 125 सीसी रायडर. चल गाड्यांची ओळख करून दे. तुला किती नॉलेज आहे? 1.5 लाख. तर आता आम्ही चाललोय मुतायला. हा होता ना त्याच्यामध्ये. सोड सचिन नाही बघ. सचिन बाजूला झाला ना, परत तिच्या बरोबर बसा. मित्राला विसरून गेला. आता आम्ही सुद्धा कसं मित्राला पहिलं होतं ना, मैत्रीण गेली खड्ड्यात वगैरे असं. हा नाही तुझं आलं बघ. का त्याला लेडीज मध्ये पाठवतोय. जस्ट आमचा ब्रेकफास्ट करून झालाय. आता आम्ही आमच्या नेक्स्ट स्पॉटवरती जातोय. खूप साऱ्या इथे बाईक्स पण आल्यात. काय माहिती, बाईकबद्दल एवढं नॉलेज तर नाही आपल्याला, बट हां 101 बाईक इथे. अरे मी पण याला बोललोय खूप वेळा. तर आता आम्ही चाललो आहे वालवण डॅमला, जो आमचा नेक्स्ट स्पॉट आहे. आणि त्यानंतर कुठे जायचं आहे रे? वालवण डॅम कुठे आला ते? काय बोलतो? अरे इकडे लेफ्ट साईडला आहे. मी पण पहिल्यांदाच जातोय. एक नंबर आणला गावाने आपल्या, बट भीती वाटते रे माईक असं यूज करायचा, म्हणजे पडला बिडला तर. सुंदर दृश्य. तर सध्या आता मी वालवण डॅमवरती पोचलोय. हा चालू केलं या. हे दृश्य बघू शकता तुम्ही, द व्ह्यू. आता अजय इथे अंघोळ करणार आहे. अजय, चड्डी बिड्डी आणली आहे ना? काय सगळ्या फुल तयारी चालू आहे. मी तर आता डायरेक्ट डुबकी मारणार आहे. माझा व्हिडिओ का डुबकी मारताना? ठीक आहे, चल नागडावून डुबकी मार. युट्यूबला जर का 6 पॅक माझे दिसलं तर पोरी माहिती आहेत ना, जी पाहिजे ती वेडी होत नाहीये. सचिन माहिती आहे काय करायचं आता मी काय, तू मला सांगू नको. डॅम याची बॅग चेक. रेनकोट मी पण आणलाय. कपडे नाही आणले मी, आपला असंच बोललेला. हा मला बोलला की आपल्याला डॅम मध्ये पोहायचं आहे, तर मी कपडे घेऊन आलो. आणि आता बोलतोय मी कपडेच नाही घेऊन आलो. मान्सूनमध्ये पाणी एवढं असतं
नाही नाही समज मध्ये पाणी एवढं होतं monsoon मध्ये एवढं होतं. व्हॉइस ओव्हर टाकेल रे तर होऊन जाईल. व्हॉइस बनवून पाठवायचं. तर नमस्कार मी माझ्यामध्ये स्वागत आहे तुमचं. मी अजय इंगळे, माझ्यासोबत आहे माझा सहकारी ओमकार कांबळे, ओमकार चव्हाण आणि सचिन गायकवाड. ओंकार चाळगे. बोल काय तरी त्याच्यामध्ये. एवढं आपण आलोय या डॅम वरती, एवढे इंस्टाग्राम रील शोधून आम्ही इथे आलोय शेवटी. रेनकोट घेऊन आलाय. भाई मला पोहायचं होतं ना रेनकोट घालून. जीटी भाई, जीटी का कमाल देखो अभी. जीटी दिखा ना भाई, ड्रीम बाइक है भाई. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की हा गेंड्यासारखा कसा वरती गाडी चढवतोय. आणि हा मला असं वाटतंय हा पोरीं समोर हा शायनिंग मारायचा प्रयत्न करतोय, पण हा पण पोरींसमोर हा शानपट्टी मारायचं काम करत आहे. तर आपण बघूया हा सक्सेस होतोय का नाही. अशा प्रकारे तो चढवत आहे. काय बोलू मी. जमलेल्या माझ्या नवीन भगिनींनो बांधवांनो, स्वराज्य जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि माझं. हे आहे वालवण धरण. हे महाराष्ट्रातील पुणे, खंडाळा, लोणावळा येथील एक प्रमुख धरण आहे. हे टाटा पॉवर कंपनीने बांधलेले असून हे धरण कुंडलिक नदीवर आहे. प्रामुख्याने जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाते. अबे इथेच पडलाय पहिल्या ह्याच्यामध्ये. छोटा अरे थोडी ती हे पाहिजे चाप. वालवण डॅम वरून आम्ही आता निघालोय पुढच्या पॉइंट साठी. हे पुढचा पॉइंट काय आहे आपला? हे अजय पुढचा पॉइंट काय आहे आपला? लाल पॉइंट. कोणता पॉइंट? लाल पॉइंट. लाल म्हणजे काय लाल? तर इथे लेक व्ह्यू पॉइंट वरती आलोय. लेक व्ह्यू पॉइंटचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. बाकी सगळे गाड्या घेऊन गेले. ओमकार पडलेला. भाई इथून गाडी खाली घेऊन जाणं खूप मुश्किल आहे. हा व्ह्यू बोटिंग पण आहे याच्यामध्ये. आपण पाहिजे तर बोटिंग पण करू शकतो. इथे बोट वगैरे लागलेली आहे. बघूया खाली जाऊन अजून पुढे काय व्ह्यू आहे. पुढे पण अजून पण खालच्या साईडला जाऊ शकतो. तिकडे लोक दिसत आहेत. याच्याहून पुढे थोडं जाऊ शकतो. ते गाय म्हशी इथे ओरडत आहेत कोणाला. हा 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 हा. नाही रे व्हिडिओ नाही आला नाही यार. तेवढा आला असता ना मी याच्यावरतीच तो लावला असता. थंबनेल असता तो भाई. थंबनेल वरती नाही आलाय ना यार. नाही तर तो थंबनेल वरती लावला असता मी. जे एवढं भरलंय ना. हे ओमकार परत त्या पोझिशनवर पड ना तिथे. चल ना ओमकार एकदा परत. 10 रुपये देतो. दहा आंघोळ करतोय. अजय तू कपडे आणलेत ना? आता मी डुबकी मारणार आहे. चल मार. ये ओमकाराला आंगडा कर. डुबकी मारायची. करू नका हे रूम आहेत बघा प्रायव्हेट इथे. काढ कपडे काढ. हे जेलायला आज नाही. हे खरं जायचंय पाण्यात. खरं पाण्यात जायचंय. मजाक करतोय की खरं जायचंय? अरे ते पोहायला ना जाते. एक्स्ट्रा मेरी चटनी निकाल के देता हूँ. इसके लिए धुतलं की नाही सगळं ओमकार? अरे हात लागलं नाही कुठे मला.
हा व्ह्यू बघून कसं वाटतंय पहिल्यांदाच इथे आलो. ठीक आहे, चांगलं आहे, मस्त. पहिल्यांदाच आलो म्हणजे तू पहिल्यांदा आलोय. आमचं काय दर रविवारचं शनिवार. तू पण पहिल्यांदाच बघितलं रे बाबा. हा रोज येतो बोलतोय इकडे. दर शनिवार रविवार. दर शनिवार 2 पॉईंट कव्हर करून झालेत आता. आणि उन्हाचा पारा वाढतोय, त्यामुळे आता काहीतरी खाऊन आम्ही निघू आपापल्या घरी जातोय. मेन तर आता इथून गाडी चढवायची आहे यांना वरती. पूर्ण लेफ्ट घे पूर्ण. ना 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 आराम. फायनली गाड्या चढल्यात. मग उतरताना एक जण पडलेला. बघूया आता. ते तर ब्लॉगमध्ये रेकॉर्ड झालं असतं ना, तर मजा आली असते. अरे आपण मुंबईला पोहोचेपर्यंत एवढं ऊन होईल ना, लागणारच मजबूत. मी तर विचार केला हाफ पॅन्ट आणले आणि टी शर्ट आणि घालतो. हाफ पॅन्ट नको काढू भाई, हायवे आहे. खडे उडतील ना पायावरती मजबूत. आता पण गरमी किती होईल आता या शर्टमध्ये. व्ह्यू चांगला होता काय. सगळ्यात कोणी केलेलं. कॅफे करत आलो इथपर्यंत. आणि शेवटी आता सिलेंडरच्या शॉर्टेजमुळे ते कॅफेच बंद आहे. हा तर शोधतोय, बघूया कुठे जायचं. टेंट पण अवेलेबल आहेत वरती. व्ह्यू आणि कॅफे एकदम वरती होता. आता जातोय दुसरा पॉईंट शोधतोय, बघूया कुठे भेटतोय. हायवेच्या जवळ असेल तर बरं पडेल तिथून घरी जायला. कॅफे करत करत आम्ही आलो इथपर्यंत आणि आता कॅफे बंद आहे. कसं वाटतंय रे तुला? शॉर्टेज ऑफ काय गॅस. तो बघ तिथे बाटला आहे तरी पण तो बोलतो शॉर्टेज ऑफ गॅस आहे. एक आहे तिथे भरलेला. किती दिवस झाले तो कॅफे शोधत होतो. एवढा इन्स्टावरती रील बघितल्या, इथे बघितलं तिथं बघितलं, रस्ता शोधला, सगळं शोधलं आणि आता शेवटी इथे आल्यानंतर कळतंय की ते कॅफेच बंद आहे. कैसे आए थे वैसे घर जाना पड़ेगा भाई अपने को. कारण आम्ही कॅफेमध्ये तर काय बंद होतं त्यामुळे द बॉब हाऊस. बघूया काय खायला भेटतं. वरती गेलेत ते लोक. इंडोर गेम्स पण आहेत तिथे जे आम्हाला खेळता नाहीत. खेळायला टाइम पण नाही. पूल बघूया काय भेटतंय खायला. आता खाऊन पहिला घरी वाटायचं. बघू आता जसं एक्झिट होतं. अरे टाइम नाही भेटत रे. किती मिनिटाचं झालं तरी काय कळत नाही आता. मोठा झाला नाही रे घंटा. काय केलं नाही काय केलंच नाही आपण. मस्त नाही झालं. सांगितलं त्याला काढून डायरेक्ट वरती. जो है वो जैसा है वैसा डाल देता हूँ भाई, उल्टा सीधा. चलो बाय गाइस. काय बाय काय इथपर्यंत तर येणारच आहे ना. आता खालीपर्यंत झालं ना तेवढं. इथे एंड करू आपण. बाय बाय. चला चला भेटूया आता परत. आता नेक्स्ट विला. विलाला जाऊ विला पावसाच्या अगोदर जाऊ. नाही पावसामध्ये जाऊ. जून जुलै मध्ये पावसामध्ये जाऊ. जून जुलै मध्ये पावसाच्या अगोदर जाऊ. जून मध्ये जाऊ. जून मध्ये जाऊ विलाला. जून जुलैमध्ये आपल्याला पण जायचं आहे. हा आपल्याला पण जाऊ. आपण जून मध्ये जाऊ सगळे. ठीक आहे.
डेट फिक्स करा, मी त्याच्याप्रमाणे फोन करतो तिथे आणि सांगतो काय. एक एक डुबकी मारा ना यार, जाता जाता थोडं ओलं होऊनच जाऊया, तसं पण ऊन खूप आहे आणि एवढे लांब जायचंय आपल्याला. अजय एक तर डुबकी मार अजय. ये दाखवतो. खडे होते लाईन वहां से शुरू होती काय 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 लाईनीच्या काय बोललास? हम जहाँ खड़े होते हैं वहां से लाइन शुरू होती है. सध्या तरी तू लाईनी शेवटी आहे. कोणत्या भंडाऱ्याच्या लाईनीत राहतो काय माहिती कुठे राहतो बा. कभी अंधेरे आए तो ऐसा मत बोलना कि अजय किधर रहता है. गुलामों के झुके हुए सर खुद ब खुद रास्ता बता देंगे. त्याला अंधेरी काय याच्या एरियात पण कोण ओळखत नसणार आणि बाय सगळे ओळखतात मला एरियामध्ये. घरातले ओळखतात तेच खूप मोठी गोष्ट आहे याच्यासाठी. पुढच्या ट्रिपला आयफोन 17 प्रो मॅक्स येतोय ना ऑरेंज वाला. कोण काढतोय? नंतर आता 18 येणार आहे. हा सप्टेंबर मध्ये 17.5 घेतो मी 17.5. नाही डायरेक्ट 18च काढा. नाहीतर 2 कॅमेरे तर घेऊ नको, डायरेक्ट 3च घेतले तर बेस्ट होईल. पैसा मजबूत करता वाटतं शेअर मार्केटमध्ये. चलो बाय. बाय गाईज.